पण रश्मी ठाकरे हे सगळ्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत होते. त्यामुळे मी एकदा बाहेर पडल्यानंतर परत काही जाण्याचा माझा काही मुद्दाच नव्हता, समजा ना. त्यामुळे मी तर तसा काही प्रयत्नच केला नाही की त्यांच्याकडे जाण्याचा. त्यामुळे चुकीचे काही वाक्य माझ्या तोंडात टाकू नका. नारायण राणे देखील जाण्यात इच्छुक होते असं म्हणत. अजिबात नाही, काही इच्छुक वगैरे. हां, बाळासाहेब होते तोपर्यंत कदाचित कोण काही प्रयत्न करत असतील काय गोष्ट. पण त्याच्यानंतर मी तर निघाल्यानंतर जे काही रणकंदन झालं तुम्हाला कल्पना आहे. मी तर रेव्हेन्यू मिनिस्टर झालो. त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये माझे निदर्शनं झाले तो भाग वेगळा. काय बाळासाहेबांचं आमचंसुद्धा काय याच्या एकमेकाच्या विरुद्ध जे आहेत टीका टिप्पण्या झाल्या. आणि त्याच्यानंतर मग सगळं ते मिटलं सुद्धा. आम्ही एकत्रित वस्तू बाळासाहेबांनी बोलवलं वगैरे जेवण खाणं झाल्याचं मिटलं. परंतु आम्ही आमचं काम करत होतो आणि बाळासाहेबांना शिवसेना त्यांचं काम करत होतं. आमच्यामध्ये जे आहे नंतर एकमेकाबद्दल प्रेम नक्कीच पाहिल्यासारखं होतं. परंतु तिकडे जाण्याचा वगैरे काही मुद्दा नव्हता. आणि त्यावेळेला स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि एक 11 जणांची जे लीडर्स कमिटी होती, नेते मंडळी, ती बसायची एकत्रित आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायचे. ठीक आहे, धन्यवाद. सर, मी तुम्हाला सांगितलं की मला त्याच्यामध्ये काही वादविवादात पडायचं नाही. काय मी त्याच्यासाठी खास मोठा इच्छुक आहे अशातला अजिबात भाग नाही. काय नाशिकचा एक बालक म्हणून मागेच सांगितलं, मला नाशिक आणि नाशिक जिल्ह्यासाठी जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मी मंत्री असो, आमदार असो नसो, मी प्रयत्न करीत राहणार. संजय तो माझं